नमस्कार मंडळी. आपण पाहताय ज्ञानदादा क्रिएशन यूट्यूब चॅनल. सध्या आपलं राशी अशी कशीमध्ये आपण माणसाच्या आयुष्याचे 5 टप्पे बघितले. तर एक राहिलेल्या टप्प्यावर आपण जरा चर्चा करणार आहोत. त्या चर्चेच्या आधी तर हा भाग जसा प्रदर्शित होईल आणि तो प्रदर्शित होऊन त्याच्यावर तुमचा रिस्पॉन्स ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे मी त्याचा पुढच्या भागात उपयोग करेन अथवा ते भाग सोडून दुसरे टॉपिक निवडेन. आजचा टॉपिक असा आहे, पहिली भेट. पहिली भेट म्हणजे तुम्ही जेंडर वाईज कोणीही असा, पण तुम्हाला तुमची पहिली भेट स्मरणीय असते आणि ती तुमच्या मनाच्या कप्प्यात दुभंगून ठेवलेली असते. दुभंगून मीन्स कसं आहे की तुम्ही जाताना त्या भेटीला जाताना केलेल्या अपेक्षा आणि वास्तवात घडलेली घटना या दोन्हीत जे अंतर असतं ना, ते दोन्ही तुम्ही मनापासून आपण लहानपणी बघा पुस्तकात मोरपीस जपून ठेवायचो. एक संकल्पना होती आपल्या डोक्यात की मोरपीस पुस्तकात जपून ठेवलं आणि ते तसंच्या तसं राहिलं तर परीक्षेला बसल्यानंतर त्या पुस्तकात जेवढं लिहिलेलं आहे ते सगळं आपल्या डोक्यात लगेच येतं. परिकल्पना असती, पण आपण तीही मनापासून जपलेली असते. आणि हे आपण वेडगळपणा केला हे आपण आपल्या फुरसतीच्या क्षणी आठवून खरंच मनापासून हसत असतो. आज कदाचित तुम्ही PhD होल्डर असाल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, पण चौथीतलं ते बालपण आणि ती कृती आजही विलोभनीय वाटते ना तुम्हाला? ती आठवल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित येतं. किती वेडा होतो ना मी, किंवा ती किती वेडी होते ना मी. येस, तो क्षण. आज माझा प्रयत्न तोच आहे की मी आज असं करणार आहे, एक राशीच्या व्यक्तीला जर समजा 12 राशीच्या मुली पहिल्या भेटीला आल्या तर घटना काय घडेल. एक आहे की दर 10 ते 15 वर्षानंतर आपल्या सिस्टीम्स बदलत असतात. म्हणजे माझ्या काळातल्या तरुण असेल तर त्याची पहिली भेट ही रीतसर दाखवण्याच्या प्रोग्राम नंतर आई वडिलांनी ठरवून केलेली पहिली भेट असेल. 15-20 वर्षानंतरच्या काळात असेल तर ती पहिली भेट एखाद्या कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा एखाद्या कॅन्टीनमध्ये, एखाद्या हॉटेलमध्ये ग्रुपमध्येच एकमेकांशी हे करताना सांगून असं की तिकडं भेटतो असं होऊन भेटलेली असेल. त्या काळातही कदाचित एखादी ठरवून झालेली म्हणजे दाखवण्याचा कार्यक्रम होऊन झालेली भेट असू शकेल. मधल्या काळात पेजर होते, पेजरवर मेसेज जायचा. आता डायरेक्ट SMS आहेत. भविष्यात कदाचित हीच पहिली भेट दोघांच्या काही यांत्रिक पद्धतीनं एकमेकांना कळवूनही होऊ शकेल. फक्त एवढंच आहे, तुम्ही विज्ञान किती प्रगत करा, टेक्निकली तुम्ही किती साऊंड व्हा, या पहिल्या भेटीचं जे मोहन आहे ना, किंवा तो एक जो गुलाबीपणा आहे, ते एक जे प्रेम आहे, ते जे एक आकर्षण आहे, ते तुम्ही नाही बदलू शकणार. म्हणजे तुमची संसाधनं बदलतील, हातातल्या वस्तू बदलतील. हो, तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या काळामध्ये सायकलींचं शहर ओळखलं जायचं आमचं. सायकलचा ब्रेक उचलायचा, त्या ब्रेकच्या ह्याच्यामध्ये चिठ्ठी ठेवायची
आणि ठेवून निघून जायचं. पोचणाऱ्याला चिठ्ठी व्यवस्थित पोचायची आणि ठरलेल्या ठिकाणी ठरलेली व्यक्ती यायची. त्या चिठ्ठीमध्ये जी मजा होती ना खरंच, ती आज तुमच्या SMS मध्ये नाही राहिलेली. एक ती हुळहुळ, ती वाट बघणं, ते प्रेम आज नाहीये. आज सगळ्या सोयी सुविधा आल्यात, पण ते मोहरणं जरा कमी झालंय असं वाटायला लागलंय. पहिला स्पर्श, पहिली आठवण, हे नियम किती केलं तर ते बदलणार नाहीये, ते तसंच राहणार आहे. आमचा जमाना संपला, उद्या तुमचा जमाना आहे. आज तुमचा जमाना, उद्या अजून कोणाचा जमाना आहे. पृथ्वी आहे तोपर्यंत ती भावना आहे मोहण्याची. आज आपण असं गृहीत धरणार आहे की मुलगा मेष राशीचा आहे आणि त्याला इतर राशीच्या मुली भेटायला येणार आहेत. शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे, स्पॉट ठरलेला आहे. आता तो कसा, कुणी, कधी, केव्हा व का ठरवला हे तुम्ही बघा. हे तो SMS मधनं ठरलं, आई वडिलांच्या दाखवण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना ठरलं की एकमेकांना जाणून घ्या भेटून. पहिली पसंती झाली, आता एकमेकांना भेटून जाणून घ्या, एकमेकांच्या आवडीनिवडी असा म्हणून ठरलाय, किंवा कोणा मित्रमैत्रिणीं थ्रू स्पॉट ठरलाय हे माहीत नाही. म्हणजे हे तुम्ही ठरवा. तुमच्या चेहऱ्यावर स्मित आलं, तुम्हाला काहीतरी आठवलं, तर माझ्या हिशोबाने मी राशीचा अभ्यास व्यवस्थित केलेला आहे. तर आता आपलं जे ठिकाण आहे ते ठिकाण शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे. त्या ठिकाणाच्या बसस्टॉपच्या स्पॉटवर आपला मेष राशीचा हिरो वाट बघणार आणि त्याला सगळ्या 12 राशीच्या 12 मुलीहून वेगवेगळ्या भेटणार आहेत. तो कोणाशी फायनल करेल हे तुम्ही गेस करून मला खालती कॉमेंट्समध्ये सांगा. ओके. तर त्या स्पॉटच्या डाव्या हाताला एक महागडा पण पॉश असा कॅफे की जिथं वर्दळ खूप कमी असते. हे सिलेक्टेड लोक तिथं जातात असं तुम्हाला म्हणता येईल. आणि त्याच स्पॉटच्या उजव्या बाजूला थोडं समोर गेल्यानंतर एक पार्क आहे, जिथं जनरली कॉलेजच्या तरुणींचा घोळका हा असतोच असतो. म्हणजे तिथं झाडाखालती तुम्हाला निवांत बसायलाही मिळेल. आसपास 5-25 जण असली तर ते तुमच्याकडं डुंकूनही बघणार नाही, कारण ते आसपास असली तर ती कपल्सच असणार आहेत आणि तुम्हाला शांतपणे एकमेकांशी चर्चा करता येईल असं पार्क आहे. तर हे मेषेचे हिरो 5 वाजताचं टायमिंग दिलेलं आहे. 5ला 10 कमी असताना मित्रांच्या आगावरून 5ला मेषेचा माणूस 5चं टायमिंग झालं, 5ला 1-2 मिनिट कमी असताना जाईल. पण मित्रमैत्रिणींच्या आगावरून किंवा आई वडिलांच्या सल्ल्यानुसार किंवा नाही तिला वाट पाहायला लावू नको, तू 10 मिनिटं आधी जाऊन उभा राहा, चांगलं नाही दिसत मुलींनी वाट पाहणं, म्हणून हा 10 मिनिटं आधी आलेला आहे. म्हणजे काय, आवरून आलेला आहे म्हणजे काय की त्यांनी आज ठाकठीक कपडे घातलेत, भांगबिंग व्यवस्थित पाडलेला आहे. पावडर लाली येते, पावडर येते, त्यांना जमत नाही. मेषेची माणसं सर्वसाधारण कशी असतात, हे एक योद्धे असतात. काम उचलणं आणि त्याचा निपटारा करणं ह्याच्याकरता त्यांना प्रचंड स्पीड आवडत असतो. यांच्या आयुष्यालाही गती भरपूर असते. हे रोखठोक असतात, यांना असं प्रेमळ भाषा जमत नसते. आणि त्यातही त्यांना असं असतं की काय मी जे मनात येईल ते स्पष्ट बोलतो, बाकीचं काय दुनियावी भाड नाही, मला जे हवं ते मी बोलणार. तर बघा, मेष राशीच्या मुलाला मेष राशीची मुलगी भेटायला आलेली. ती साधारणतः बस स्टॉपवर म्हणजे समजा आपण असं समजा ॲटोतनं आले, ॲटोतनं उतरते, आढावा घेते बस स्टॉपवर, हा नग उभा आहे का, हा उभा आहे. ताड त्याच्यापाशी येते, हॅलो.
हाय हॅलो नाही, म्हणलं एकदा आपण भेटून एकमेकांना स्पष्ट केलेलं बरं, एकमेकांची माहिती घेतलेली बरी, म्हणून तुम्हाला भेटायला आलेले होते. तोही हो, क्वाईट नॅचरल आहे, कारण ज्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं त्याची माहिती असलेली बरी. पण असं रस्त्यात उभं राहून बोलण्यापेक्षा आपण कुठंतरी ती लगेच कपाळावर आठ्या घालून मी म्हणणं, तुम्हाला काय वाटतं आपल्याला इथे तासभर बोलत उभं राहायचंय? नाही, 5 मिनिटाचं काम आहे. एक लक्षात घ्या मिस्टर, समोर पार्क आहे, त्या पार्कमध्ये जर आपण दोघं बोलायला गेलो आणि बसलो तर लोकांना वाटेल आपण कपल आहे. जे फायनल होस्तो पण वाटलेलं मला आवडणार नाही. भले ते माझ्या ओळखीचे असतील, तुमच्या ओळखीचे असतील नसतील, पण ते मला आवडणार नाही. आणि पलीकडे एक कॅफे आहे, तो बराच महागडा आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तिथं गेलेले लोकांना जनरली त्या मिणमिणत्या दिव्याच्या रूममध्ये असं बसून वेटर मॅनेजर सकट सगळेजण असं खिडकीतनं डोकून बघत असतात, चलचित्र बघावं तसं. ते मला पसंत पडणार नाही. त्यामुळे आपण माहिती आत्ता पटकन एकमेकांना देऊ आणि नंतर गरज असेल तर भेटू ना. हे अर्थात तुम्हाला मी पसंत पडले, तुम्ही तसं जर घरी कळवलं तर दुसरी भेट आपली शांतपणे पार्कमध्ये किंवा कॅफेमध्ये व्हायला, म्हणजे आता अर्थात तुमच्या खिशाला त्यावेळेला जे परवडेल त्याला, त्या हिशोबाने. पार्कमध्ये कसं वेळ स्वस्तात पडते, दोघात एक खाता येते. कॅफेमध्ये तसं नसतं, तिथं 100-125 रुपयाला कॉफी असते, ती दोघात एक घेतली तर वेटरच असं हिणकसपणे बघतो, त्यामुळे 2 घ्याव्या लागतात, खर्च जास्त होतो. आता ते त्यावेळेला तुम्हाला जे परवडेल त्याप्रमाणे आपण बघू ना. तर अशा प्रकारे जर मुलगी भेटली तर तो मेषेचा योद्धा काय करेल? ही मेषेचीच आहे, त्यामुळे ती योद्धाला कायम तयारच असते. जनरल एक लक्षात घ्या, कधी मेषेच्या, म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासात मेषेच्या पुरुषाला मेषेची स्त्री मिळालेली मी फारशी पाहिलेली नाही. पण तुमच्या माहितीत जर कुठं बघितलेली असेल तर तुम्ही अवश्य जाऊन त्यांचं घर बघा. तुटलेले फुटलेले कप, पोचे आलेले भांडी, इव्हन घराच्या फरशा देखील तुम्हाला तुटलेल्या दिसतील. कारण माघार ही दोघांनाही घ्यायची नसते. 5 मिनिटात बोलणं ओळखतील, दोघं आपापल्या मार्गाने निघून जातील.